प्रज्ञाशोध, सामान्य ज्ञान, परीक्षा सराव, प्रश्नपत्रिका इयत्ता दुसरी। एकूण प्रश्न आहेत 75, एकूण गुण आहे 150, वेळ दिला आहे 1 तास 30 मिनिटे। विद्यार्थ्यांचे नाव, आसन क्रमांक। विभाग 1 भाषा मराठी, प्रश्न 15, गुण 30। प्रश्न क्रमांक 1 व 2 साठी खालील कविता वाचून त्याखालील विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे पर्यायातून शोधून लिहा। पंख मला जर असते, पंख मला जर असते दोन, पंख मला जर असते दोन, पतंग उडवीत बसेल कोण, पतंग उडवीत बसेल कोण, मीच पाखरू झालो असतो, मीच पाखरू झालो असतो, आभाळावर गेलो असतो, निळी निळाई आभाळाची पंखावरती माखायची, निळी निळाई आभाळाची पंखावरती माखायची, चार चांदण्या छोट्या छोट्या, चार चांदण्या छोट्या छोट्या, तोडून केल्या असत्या गोट्या, विमान मागे पडले असते, विमान मागे पडले असते, हार खाऊनी रडले असते, सगळे माझा करतील हेवा, सगळे माझा करतील हेवा, पंख मला पण फुटतील केव्हा, पंख मला पण फुटतील केव्हा। प्रश्न क्रमांक 1, पाखरू होऊन मुलगा कुठे गेला असता, पाखरू होऊन मुलगा कुठे गेला असता। हसणे या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता। प्रश्न क्रमांक 2, पाखरू होऊन मुलगा कुठे गेला असता, तर आभाळात गेला असता। प्रश्न क्रमांक 2, हसणे या शब्दाचा कोणता विरुद्धार्थी शब्द कवितेत आलेला आहे। हसणे, ऑप्शन नंबर 4 रडणे। प्रश्न क्रमांक 3, भुंगा या शब्दाचा अनेकवचनी शब्द पर्यायातून शोधा। भुंगा, भुंगी, भुंग्या, भुंगा, भुंगे, ऑप्शन नंबर 4। प्रश्न क्रमांक 4, पुढील वाक्यातील सर्वनामांचा पर्याय शोधा। त्या गावात एक शेतकरी होता। आता त्या गावात एक शेतकरी, त्या हे जे आहे ते सर्वनाम आहे, पर्याय क्रमांक 1। प्रश्न क्रमांक 5, खालील पर्यायातील पुल्लिंगी शब्दाचा पर्याय शोधा। सोनाली, ती सोनाली, तो कापूस, ते घर, कोणतं ओळखायचं आहे, पुल्लिंगी, पुल्लिंगी काय आहे, तो कापूस, ऑप्शन नंबर ब कुठं दिसते, फक्त ब, ऑप्शन 4। प्रश्न क्रमांक 6, राबणे या अर्थाचा अर्थ पर्यायातून शोधा। राबणे मीन्स काय, कष्ट करणे। प्रश्न 7 व 8 साठी खालील संवाद वाचून त्याखालील प्रश्नांची योग्य उत्तरे पर्यायातून शोधा। नव्या स्वयंपाकबाईंनी पोळ्या करून वाढण्यासाठी टेबलवर आणल्या आणि स्वयंपाकबाईंनी वाढलेली पोळी पाहून राधा काकू म्हणाल्या, अहो लक्ष्मीबाई, एवढे तूप पोळीला लावले तर दिवाळी निघेल आमचं। चुकून झालं बाईसाहेब, चुकून झालं, म्हणजे असं काय, असं कसं झालं, म्हणजे बाईसाहेब चुकून माझी पोळी तुम्हाला वाढण्यात आली, लक्ष्मीबाई म्हणाल्या। प्रश्न बघा 7, प्रश्न क्रमांक 7, स्वयंपाक करणाऱ्या बाईचे नाव काय होते। तर इथे बघा दिलेलं आहे तुम्हाला, स्वयंपाक करणारी बाई काय म्हटली, बाईसाहेब चुकून माझी पोळी तुम्हाला वाढण्यात आली, कोण म्हणालं, तर लक्ष्मीबाई, म्हणजे स्वयंपाक करणाऱ्या बाईचं नाव काय होतं, लक्ष्मीबाई, पर्याय क्रमांक 3। प्रश्न क्रमांक 8, संवाद किती व्यक्तींमध्ये होता, एक राधा काकू आणि लक्ष्मीबाई, तर मग 2च व्यक्तींमध्ये होता, पर्याय क्रमांक 1। प्रश्न क्रमांक 9, खालील वाक्यात एकूण किती प्रकारच्या विरामचिन्हाचा वापर केला आहे। छान छान, माझा चिमण दीट झाला, छान छान माझा चिमण, इथं बघा इथं उद्गारवाचक चिन्ह आहे, उद्गारवाचक चिन्ह आणि फुल स्टॉप आहे। प्रश्न विचारला होता खालील वाक्यात एकूण किती प्रकारच्या विरामचिन्हाचा वापर केला आहे, तर इथे फुल स्टॉप आणि उद्गारवाचक चिन्ह 2च प्रकारच्या चिन्हांचा वापर केलेला आहे। प्रश्न क्रमांक 10, एखाद्याचे खरे स्वरूप न दिसणे या अर्थाची म्हण कोणती। गाढवाला गुळाची चव काय, खायला कान भुईला भार, गोगलगाय पोटात पाय, गोगलगाय पोटात पाय, म्हणजे एखाद्याचे खरे स्वरूप न दिसणे। प्रश्न क्रमांक 11, जसा घंटांचा घणघणाट तसा पाण्यांचा काय असतो, खळखळाट।
प्रश्न क्रमांक 12 श का प्र ही अक्षरे जुळून कोणता शब्द अर्थपूर्ण शब्द तयार होतो? तर बघा ऑप्शन प्रकाश हा शब्द तयार होतो. प्रश्न क्रमांक 13 खालीलपैकी घरदर्शक शब्द कोणता नाही? तबेला, मोळी, खोपा, सिंह. तर याच्यामध्ये मोळी आणि सिंह हे दोन शब्द घरदर्शक शब्द नाही. तर ऑप्शन नंबर ब आणि ड कुठं दिसते बघा, ब आणि ड, पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 14 स्वतःचा फायदा पाहणारा या शब्दसमूहाला येणारा शब्द कोणता? तर स्वतःला फायदा बघणारा शब्द कोणता आहे? ऑप्शन नंबर दिला आहे मालक, स्वार्थी, व्याख्याता आणि प्रेक्षक. तर स्वार्थी. 15 सोबतच्या आकृतीत स्टारच्या जागी कोणते अक्षर लिहिल्यास दोन्ही शब्द अर्थपूर्ण होतील? सोबतच्या आकृतीत स्टारच्या जागी कोणते अक्षर लिहिल्यास दोन्ही शब्द अर्थपूर्ण होतील? आता बघा इथे ऑप्शन दिले प, प स पवी होणार का? नाही. तर इथे बघा सोबतच्या आकृतीत स्टारच्या जागी कोणते अक्षर लिहिल्यास दोन अक्षरे पूर्ण होतील? तिथे प स र स आणि रवी. ऑप्शन पर्याय नंबर 3. विभाग 2 गणित. सोबतच्या आकृतीत त्रिकोणात एकूण किती संख्या आहेत? प्रश्न क्रमांक 16 सोबतच्या आकृतीत त्रिकोण एकूण संख्या किती? त्रिकोण बघा 1, 2 आणि 3. तर याच्यात 3 त्रिकोण आहे. 17 खालील पर्यायात दंडगोल आकार असणारी वस्तू ओळखा. आता दंडगोल बघा इथे कुठे आहे? पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 18 सोबतचा वस्तूचा पृष्ठभाग कसा आहे? तर वक्र, त्रिकोणी, यापैकी नाही तर सपाट. पर्याय क्रमांक 3. 19 खालीलपैकी जास्त वजन असणारा पर्याय शोधा. जास्त वजन असणारा पर्याय शोधा. बघा 2 किलोग्रॅम, 3 किलोग्रॅम साखर, 5 किलोग्रॅम तांदूळ किंवा 4 किलोग्रॅम साबुदाणा. 4 किलोग्रॅम साबुदाणा किंवा 5. तर सगळ्यात जास्त काय आहे? 5 किलोग्रॅम तांदूळ. प्रश्न क्रमांक 20 खालील संख्यांच्या आकृतिबंधात प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल? 3, 6. आता बघा इथे सपोज 3चाच पाडा दिसतोय आपल्याला. 3 1 3, 3 2 6, 3 त्रिक 9. तर इथे पर्याय क्रमांक 1. खालीलपैकी कोणता पर्याय संख्यांचा एक समान नाही? एक समान बघा एकक जे आहे ते समान नाही. इथे 3च एकक आहे, इथे पण 3 आहे, इथे 1 आहे, इथे पण 1 आहे. 6 एकक आहे आणि इथे बघा ऑप्शन नंबर 4 मध्ये इथे 2 आणि 7 एकक आहे. म्हणजे भिन्न पर्याय कोणता आहे? 4. 22 स्वातंत्र्य दिन गुरुवारी असेल तर त्यापुढे गुरुवारी कोणती तारीख येईल? आता स्वातंत्र्य दिन म्हणजे 15 ऑगस्टला कोणता वार असतो? गुरुवार. 15 ऑगस्टला गुरुवार, 16ला शुक्रवार, 17ला शनिवार, 18ला रविवार, 19ला सोमवार, 20ला मंगळवार, 21ला तर 22 तारखेला काय येतो? तुमचा गुरुवार हा दिवस येतो. प्रश्न क्रमांक 23 1 ते 40 संख्यामध्ये एकक स्थानी 1 असणाऱ्या संख्यांची बेरीज करा. आता 1 ते 40 मध्ये बघा एकक स्थानी 1 हा 1, 11, 21 आणि 31. 21 आणि 31 यांची जर बेरीज केली 1, 2, 3 आणि 4 आणि ते बघा 3, 2 आणि 1 किती झाले? 6. तर 64 ऑप्शन नाही आहे. 54 हे बघा 11, 21 आणि 31. तर 3, 4, 3 आणि 2 5 आणि 1 6. तर 63 यांची बेरीज किती येतं? 63. सॉरी 1 पकडणं तर 64 पण येतं. म्हणजे एकक स्थानी 1 पण पकडावं लागेल. 1 ते 40 मध्ये एकक स्थानी 1 असणाऱ्या संख्यांची बेरीज किती येणार? 64.
24 खालीलपैकी कोणत्या पर्याय संख्यांच्या गटामध्ये एकही समसंख्या नाही? खालीलपैकी कोणत्या पर्यायामध्ये एकही समसंख्या नाही? बघा 48 इथे 8 आहे, 0 आहे, 2 आहे, समसंख्या आहे. 5, 1, 9 म्हणजे ही सगळ्या विषम संख्या आहेत म्हणून पर्याय क्रमांक 2. 66 ही संख्या अक्षरात कशी लिहितात? 33, 36, 63, 66 पर्याय क्रमांक 4. समीरने पक्ष्यांना दाणे टाकले. आधी 17 चिमण्या आल्या आणि दाणे खाऊन गेल्या. नंतर 21 कबूतर आले आणि दाणे खाऊन गेले. तर एकूण किती पक्ष्यांना त्यांनी दाणे खाऊन गेलेत? आधी किती होते? 17 आणि नंतर झाले 21. तर दोघींचे ॲडिशन केले तर किती होणार? 38 पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 27. सोबतच्या आकृतीत कोणत्या संख्येतील 3 या अंकाची स्थानिक किंमत सर्वात जास्त आहे? आता सर्वात जास्त 3 या अंकाची स्थानिक किंमत बघा इथे आहे 31. याची जी स्थानिक किंमत आहे ती 30 आहे. 3ची इथे पण 3च येणार, इथे 3च येणार आणि इथे पण 3च येणार. फक्त इथे जे आहे ती दशक स्थानावर 3 आहे म्हणून इथे 30 ही. 28 मनोहरजवळ 100 रुपये आहे. त्याला त्याच्या मावशीने आणखी 35 रुपये दिले असता त्याच्याजवळ एकूण किती रुपये झालेत? मनोहरजवळ 100 रुपये आहेत. त्याला त्याच्या मावशीने आणखी 35 रुपये दिले तर त्याच्याजवळ एकूण किती रुपये आहेत? हे बघा 100 आणि अधिक 35 किती झाले? ऑप्शन नंबर 2 100 अधिक 35. इथे 100 वजा 35 झाले 35 हे आणि 100 अधिक 35 हे पण नाही म्हणून 100 अधिक 35. 29. शर्वरीजवळ 43 रुपये होते. तिला तिच्या आईने 28 रुपये दिले. 43 आणि 28 तर शर्वरीजवळ एकूण किती रुपये असतील? 48 आणि 43 सॉरी 28 आणि 43. 8 आणि 3 किती होतात? 11 चौला 81. शर्वरीजवळ 43 रुपये होते. आईने तिला आणखी 28 रुपये दिले तर शर्वरीजवळ एकूण किती रुपये झाले? 43 आणि 28 11 आणि 6 तर 63 रुपये होतील तिच्याजवळ. 61 रुपये. 70 अधिक 3 यांची विस्तारित मांडणी पर्यायातून शोधा. 70 अधिक 3 केले तर किती होतात? 73. 31. 20 रुपयांच्या 2 नोटा आणि 10 रुपयांची 1 नोट मिळून किती रुपये होतील? 20 आणि 10 किती झाले? 30 रुपये पर्याय क्रमांक 1. 32 खालीलपैकी कोणत्या आकृतीला 6 पृष्ठ आहे? तर बघा इथे अ आकृतीला 6 पृष्ठ आहे. फक्त अ नंबरचं तुमचं ऑप्शन आहे. प्रश्न क्रमांक 33. 5 गुणिले 5 केले तर 25 होतील तर 4 गुणिले किती केले म्हणजे 16 होतील. तर 4 गुणिले 4 चूक 16 ऑप्शन नंबर 4. केतकीजवळ 10 राख्या होत्या. त्यापैकी तिने 5 राख्या आपल्या भावांना बांधल्या तर तिच्याजवळ आता किती राख्या शिल्लक राहतील? 10 पैकी जर 5 गेले किती राहतील? 5 राख्या ऑप्शन नंबर 4. क्वेश्चन नंबर 35. सोबतच्या वजाबाकी स्टारच्या जागी कोणता अंक येईल? आता 5 कोणत्या संख्येमधून 5 काढले? इथे 4 येतील. तर 9 मधून 5 काढले तर इथे 4 येईल. 36. 2 तास म्हणजे किती मिनिटे? 1 तास म्हणजे 60 मिनिटे तर 2 तास म्हणजे किती होणार? 120 मिनिटे. खालील कोणती संख्या विषम आहे? 62च्या एकक स्थानी 2 आहे. 41चे इथे 1 आहे, इथे 4 आहे आणि इथे 0 आहे. तर ऑप्शन नंबर 2. 38. प्रश्न क्रमांक 38. 67, 52, 47, 95, 43 या उतरत्या क्रमाने लिहिल्या तर दुसऱ्या क्रमांकावर कोणती संख्या येईल? उतरत्या क्रमाने लिहिल्यावर बघा अगोदर फर्स्ट येईल 95, 67 2 नंबर आणि नंतर 67 ही संख्या पर्याय क्रमांक 1 2 नंबरवर येईल. हे बघा 95 पहिला नंबर येणार आणि 67 ही 2 नंबर येणार. नंतर 3 नंबरवर 52 आणि 4 नंबरवर 47 आणि 5 नंबरवर 43 म्हणून 2 नंबरवर जी संख्या येतं ती विचारली आहे. 2 नंबरला 67 ही संख्या येईल. 39. 3 आणि 4 हे अंक एकदाच वापरल्यास 30पेक्षा मोठा किती संख्या होईल? 3 आणि 4 जर वापरले तर याच्या 34 आणि 43 दोनच संख्या तयार होतात
म्हणून पर्याय क्रमांक 2. 30पेक्षा मोठ्या किती संख्या होतील? 30पेक्षा मोठ्या 34 आणि 43 दोनच संख्या तयार होतात. ते प्रश्न क्रमांक 40. खालील चित्ररूप माहितीचे निरीक्षण करून दिलेल्या प्रश्नांची उत्तरे शोधा. प्रश्न: उडणाऱ्या प्राण्यांची संख्या किती? तर उडणारे प्राणी आहेत इथे बघा 1, 2 आणि 3. तर उडणाऱ्या प्राण्यांची संख्या किती आहे? 3. पर्याय क्रमांक 1. 41. खालील पर्यायातून योग्य स्पेलिंग असलेला शब्द कोणता? तर याच्यामध्ये ॲक्टरचं स्पेलिंग पर्याय क्रमांक 1. 42. वेगळ्या अक्षराने सुरुवात होणारे चित्र ओळखा. इथे बघा बी फॉर बॉल, यू फॉर अम्ब्रेला, बी फॉर बॉल आणि बी फॉर बॅट आहे. तर यू फॉर अम्ब्रेला हे काय आहे? वेगळ्या अक्षराने सुरू होणारा शब्द आहे. पुढील शब्दाशी संबंधित शब्द पर्यायातून शोधा. प्रश्न क्रमांक 43. पुढील शब्दाशी संबंधित शोधा. बुक, नोटबुक, रुलर, स्लॅट आणि हा सगळे शब्द जे आहेत ते कशाशी रिलेटेड आहे? स्कूलशी रिलेटेड आहेत. म्हणून चित्रातील मुलगी, प्रश्न क्रमांक 44. चित्रातील मुलगी ज्ञानेंद्रियाचा कोणता अवयव दाखवत आहे? बघा याच्यामध्ये जर तुम्ही डीपमध्ये बघाल तर ती काय दाखवते? टंग. प्रश्न क्रमांक 45. 2 रंगांची नावे तयार करण्याकरता रिकाम्या जागी कोणते अक्षर येईल? इथे बघा GREEN. इथे जर तुम्ही ई घेतला तर ग्रीन तयार होतो आणि READ रेड तयार होतो, म्हणजे ऑप्शन नंबर 2. लेटर्स या शब्दाचे योग्य संक्षिप्त रूप लिहा. शेचा 48. सोबतच्या घड्याळात किती वाजले आहेत? इथे 4 वाजलेले दिसतात बघा. खालीलपैकी रिक्वेस्टची कोणती नाही आहे? कोणती रिक्वेस्ट नाही आहे? तर मे आय कम इन ही रिक्वेस्ट नाही आहे. प्लीज गिव मी युअर पेन ही रिक्वेस्ट आहे. प्लीज कम हिअर. तर मे आय कम इन ही रिक्वेस्ट नाही. 50. खालीलपैकी ॲक्झिक्टिव्ह कोणते नाही आहे? मँगो, टॉल, स्वीट अँड राम. आता याच्यामध्ये राम आणि मँगो हे काय आहे? नाउन्स आहे, म्हणून अ आणि ड कुठे? पर्याय क्रमांक 2. बुद्धिमत्ता. इथे बघा खालील प्रश्न आकृतीचे पाण्यात प्रतिबिंब कसे दिसेल? तर आता ही जी आकृती आहे हिची जर पाण्यात तुम्ही बघितलं तर कशी दिसणार आहे? ऑप्शन नंबर 3. इंग्रजी अक्षरमालिकेत वरील अक्षरमालिकेतून डावीकडून 5व्या क्रमांकावर असणारे अक्षर कोणते? आता डावी साईड ही असतं आणि उजवी साईड ही असतं, म्हणजे डाव्या साईडनी 1, 2, 3, 4, 5. 5व्या क्रमांकावर कुठलं अक्षर येतं? ई. व्याम्य ही उपदिशा आहे कोणत्या मुख्य दिशा दरम्यान आहे? तर ती पूर्व आणि उत्तरच्या दिशा दरम्यान आहे. 54. तुमच्या शाळेची सहल शिवनेरी किल्ला पाहण्यासाठी गेली आहे. शिवनेरी किल्ला परिसरात खालीलपैकी तुमची कोणती कृती योग्य ठरेल? किल्ल्यांच्या भिंतीवर नाव लिहिणे योग्य ठरेल का? नाही. किल्ल्यांना आवारात केळीची साल फेकणे नाही. किल्ल्यावरील ऐतिहासिक गोष्टींची नोंदी ठेवणे. किल्ल्यावरील ऐतिहासिक वस्तू घरी नेणे. तर ह्या ऑप्शन नंबर 1, 2 आणि 4 चुकीच्या आहे. ऑप्शन नंबर 3 किल्ल्यावरील ऐतिहासिक गोष्टींच्या नोंदी ठेवणे योग्य कृती ठरेल. 55. खालील प्रश्न आकृतीसाठी तंतोतंत जुळणारी आकृती पर्यायातून शोधा. तर ऑप्शन नंबर 4. ऑप्शन नंबर 4 बघा ही तंतोतंत आकृती जुळते. प्रश्न 56 आणि 57 साठी खालील प्रश्नात गटात न बसणारा शब्द ओळखा. 56 तूर, मूग, मटकी आणि बाजरी. तर याच्यामध्ये बाजरी हा शब्द वेगळा ठरतोय. 57 53, 68, 49 आणि 29. तर याच्यामध्ये 68 हा शब्द वेगळा आहे, कारण याच्यामध्ये समसंख्या एकक स्थानी समसंख्या आहे, म्हणजे समसंख्या आहे आणि बाकी सगळ्या विषम संख्या आहेत. 58 रामच्या रांगेतील क्रमांक 9 असून मधोमध उभा आहे, तर त्या रांगेत एकूण किती मुले आहे? रामचा रांगेतील क्रमांक 9 असून तो एकदम मधोमध उभा आहे, म्हणजे इकडचे 8 आणि इकडचे 8 आहे. 8 आणि 8 16, 16 आणि 1 17. तर टोटल रांगेत किती मुलं झाले? 17. पुढील संख्यामालेतील प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल? 20, 22, 24,
24च्या नंतर किती येतील बघा, 2 2 ॲड केले, 20 नंतर 22, 22 नंतर 24, 24 नंतर किती येणार इथे 26, नंतर 28, म्हणजे कोणता नंबर येईल, पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 60, पुढील शब्दांमध्ये कोणते अक्षर 3 वेळा आलेले आहे. बघा इथे तुम्ही जर बारीक बघाल तर इथे स, स आणि स 3 वेळा आलेला आहे. परत म, म आणि म 3 वेळा आलेला आहे. ळ हा 2च वेळा आलेला आहे. ठीक आहे, स आणि म. तर ऑप्शन नंबर ड आणि ब. ब आणि ड कुठे आहे बघा, पर्याय क्रमांक ड आणि ब, पर्याय क्रमांक 1. 61, करण हा मोहनपेक्षा हुशार आहे, मोहन हा रोहनपेक्षा हुशार आहे आणि जॉन हा करणपेक्षा हुशार आहे, तर सर्वात हुशार कोण. तर सर्वात हुशार कोण येणार, जॉन हा करणपेक्षा हुशार आहे आणि करण हा मोहनपेक्षा हुशार आहे, तर करणच म्हणून काय येणार, जॉन हा सगळ्यात हुशार आहे. 65 आणि 63साठी सूचना दिले. पहिल्या आणि दुसऱ्या पदाचा जसा संबंध आहे तसाच संबंध तिसऱ्या व चौथ्या प्रश्नचिन्हात चौथ्या पदाशी आहे, तर प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पदाचा पर्याय ओळखा. इथे बघा 63चा याच्याशी संबंध आहे, तर 64चा याच्याशी कसा संबंध, इथे 3 लाईन आहे म्हणून डायग्राम आली, इथे 4 लाईन्स आहे म्हणून इथे काय येणार, स्क्वेअर येणार. 64, सांकेतिक भाषेत भाकर हा शब्द असा लिहितात, मत हा शब्द असा लिहितात, तर सांकेतिक भाषेत भारत हा शब्द कसा लिहितील, 6 8 2. इथे बघा भासाठी 6 वापरलेला आहे, त साठी इथे 2 वापरलेला आहे आणि र साठी इथे 8 वापरलेले आहे, म्हणून पर्याय क्रमांक 3. 65 आणि 66, खालील प्रश्नात गटाशी जुळणारी पद ओळखा. आता याच्यामध्ये इथे तिन्ही पण ट्रायंगल्स दिले होते म्हणून इथे पण तेच, बाकी सगळे स्क्वेअर आणि रेक्टँगल आहे. प्रश्न क्रमांक 66, 41 51 61 21, तर ऑप्शनमधून इथे बघा 11 येतं, एकक स्थानी 1, या सगळ्यांच्या एकक स्थानी 1 हा अंक होता म्हणून इथे पण काय येणार, 11 येणार. 67, खालील चिन्ह मालिकेत प्रश्नचिन्हांच्या जागी कोणते विरामचिन्ह आहे. इथे बघा सर्कल ट्रायंगल ट्रायंगल सर्कल सर्कल ट्रायंगल, मग इथं काय येणार, ट्रायंगल सर्कल, तर ऑप्शन नंबर 4. खालील प्रश्नचिन्हाच्या आरशातील प्रतिमा कशी दिसेल ते पर्यायातून ओळखा. आरशातील प्रतिमा बघा ऑप्शन नंबर 3. सोबतच्या आकृतीचे निरीक्षण करून दिलेल्या प्रश्नांची उत्तरं पर्यायातून शोधा. आता इथे काय म्हटलंय, फक्त वर्तुळात असणारा अंक कोणता, तर फक्त वर्तुळात इथे 5 अंक दिसतो म्हणून पर्याय क्रमांक 3. 70, एका सांकेतिक भाषेत खालील संख्या लिहिल्या त्यावरून दिलेल्या प्रश्नांची उत्तरे शोधा. आता इथे बघा शून्याला असं म्हटलंय, वरील सांकेतिक भाषेत 21 ही विषम संख्या कशी लिहाल. 21 बघा इथे 21 साठी 2 साठी त्रिकोण वापरला आहे आणि 1 साठी शेड केलेलं सर्कल आहे, तर मग इथे ट्रायंगल आणि सर्कल, तर ट्रायंगल आणि सर्कल तुम्हाला कुठे भेटेल, पर्याय क्रमांक 1. 71, खालील संख्या मालिकेतील 2च्या पाड्यातील किती संख्या आलेल्या आहेत ते बघा. आता इथे बघा बे 1 बे, बे 2 4 आणि इथे 8 दिले, 6 नाही दिलेलं, 10 दिले, परत 12 आणि 18, 1 2 3 4 5 आणि 6, तर पर्याय क्रमांक 2. 73, खालील आकृतीत विशिष्ट प्रकारचा कम आहे, प्रश्नचिन्हांच्या जागी क्रमाने येणारी आकृती कोणती. आता इथे बघा 1 रेषा 2 रेषा 3 रेषा आणि 4 रेषा, तर इथे किती येणार, 5 रेषा, म्हणजे ऑप्शन नंबर 3 पेंटागॉन येणार. प्रश्न क्रमांक 73, सोबतच्या आकृतीत एकूण किती वर्तुळे आहेत, तर इथे बघा मोठा सर्कल 1 2 3 4 आणि 5, तर पर्याय क्रमांक 1 5 सर्कल आहे. 74, खालीलपैकी कोणत्या महिन्यात 31 दिवस नसतात, तर मार्च जुलै सप्टेंबर नोव्हेंबर ऑक्टोबर डिसेंबर आणि जानेवारी फेब्रुवारी, तर पर्याय क्रमांक 2 सप्टेंबर आणि नोव्हेंबर महिन्यात 31 दिवस नसतात. पर्याय क्रमांक 75, खालील प्रश्नचिन्हाच्या जागी येणाऱ्या संख्येचा पर्याय शोधा. आता इथे बघा प्रश्नचिन्ह दिलं आहे, 9 आणि 7ची जर बेरीज केली तर इथे 16 येते, 7 आणि 8ची जर बेरीज केली तर इथे 15 येते, म्हणजे 8मध्ये किती टाकले तर इथे 14 होतील, तर इथे 8मध्ये जर तुम्ही 6 टाकले तर किती होणार, 14 होणार.